नमस्कार. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. शौर्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी त्रिसरण पंचशील ग्रहण करून महामानवाला अभिवादन केले. यावेळी विष्णुदादा भोसले, सुनील तात्या दिवार, आनंदराव घोरपडे गुरुजी, सुनील जगताप साहेब, ज्ञानोबा वाघमारे साहेब, सुधीर शेलार साहेब, कैलास दिवार, रामकृष्ण वाघमारे सर, अशोक गायकवाड साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुनील तात्या दिवार व आनंदराव घोरपडे गुरुजी यांनी भीमा कोरेगाव लढ्यात शहीद झालेल्या शूर शहीद बांधवांना व भीमसैनिकांना मानवंदना देऊन अभिवादन करून 9 वर्षाच्या सर्व नागरिकांना हार्दिक अशा शुभेच्छा दिल्या. पुरंदर न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक कुंभार. आज 1 जानेवारी 2026 हा शौर्य दिन. गेल्या 1818 साली आपल्या क्रांतिवीरांनी जो काही पराक्रम गाजवला त्या पराक्रमाचे आपण दरवर्षी त्यांना अभिवादन करत असतो. भीमा कोरेगाव या ठिकाणी 500 महारांनी त्या काळच्या जवळजवळ 28,000 सैनिकांना, पेशव्याच्या सैनिकांना त्यांनी त्यांना गारद केलं आणि आपल्या न्याय्य हक्कासाठी ते लढले. त्या काळात कोणाचे नेतृत्व नव्हतं, कोणाचं काही नव्हतं, परंतु एक अन्याय सहन करायचा नाही. पेशव्यांचा जो अन्याय चालू होता त्या काळात, त्या पेशव्यांच्या अन्यायावर पेटून उठलेले हे महार 500 फक्त संख्येने होते, परंतु अतिशय लढवय्ये, अतिशय शूरवीर आणि पराक्रमी जिद्दीने पेटून उठले आणि भीमा कोरेगाव या ठिकाणी आले. तर भीमा कोरेगावला तिकडून पेशव्यांचं सैन्य आलं. त्यावेळेला बाजीराव पेशवा होता आणि बाजीराव पेशव्याचं सैन्य आले. त्या जवळजवळ 28,000 सैन्य भीमा तीरावर आले आणि या बाजूने महार 500 फक्त होते आणि यांनी या 28,000 लोकांचा, 28,000 सैन्यांचा मोर्चा गारद केला, त्यांना कापून काढलं आणि खऱ्या अर्थाने आपण शौर्य अन्यायाच्या विरुद्ध लढणारे आहोत हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं. असा हा 1 जानेवारी हा शौर्य दिन म्हणून आपण पाळतो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शौर्य दिनांचं अतिशय कौतुक करून त्यांनी भारतीय सैन्यामध्ये एक महार बटालियन म्हणून त्यांनी सुरू केली. किंवा महार जात ही किती लढवई आहे, किती शौर्य आहे, किती कर्तृत्वान आहे याची सर्वांना आठवण व्हावी म्हणून भारतीय सैन्यामध्ये महार बटालियन नावाची एक बटालियन तयार केले आणि त्या शौर्यवीर वीरांना अभिवादन केले. अशा शौर्यवीरांना त्यांचे आपण वारसदार आहोत, त्यांचे आपण कायम आठवण ठेवले पाहिजे. खऱ्या अर्थाने अन्यायाला वाचा त्यांनी फोडली. असे हे 500 महार यांचा आज आपण त्यांना अभिवादन करून आज त्यांना आपण संपूर्ण राज्यामध्येच नाही, देशामध्येच नाही, जगामध्ये या लोकांचं कौतुक होते आणि आपण या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील आम जनतेच्या वतीने आपण त्यांना आज या ठिकाणी अभिवादन करून त्यांना मानवंदना देण्यात येत आहे. जय भीम.